बंधू भगिनींनो नमस्कार। छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी हिंदू नववर्ष समितीतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यात भजन स्पर्धा असतात, भजन महोत्सव असतो, रांगोळी स्पर्धा असते। त्यामुळे दोन गोष्टी होतात। एकतर अनेक लोक एकत्र आल्यामुळे समाजाचे एकीकरण होते, एकीकरणासाठी मदतही होते। भजन स्पर्धेमध्ये वयाची अट नसते, त्यामुळे जवळजवळ 70च्या वयाचे स्पर्धकही हिरिरीने भाग घेतात। रांगोळी स्पर्धेतही तसेच असते। रांगोळी स्पर्धा ही मोठी असते। त्यात दोन गट असतात, वैयक्तिक आणि सामूहिक। त्यातही बरेच स्पर्धक भाग घेतात। या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। बक्षीस मिळवण्यापेक्षा भाग घेण्यासाठी जास्त चुरस असते। परीक्षक स्पर्धकांना मार्गदर्शन करतात, त्यामुळे भजन किंवा रांगोळी सुधारण्यासाठी मदत होते। हिंदू नववर्ष समितीतर्फे धार्मिक वातावरण निर्माण झालेले आहे। त्याचे सर्व श्रेय जाते श्री SM कुलकर्णी सर, श्री कहाळेकर सर, श्री श्रीपाद पदे सर यांना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कमिटीला। सर्वजण मिळून व्यवस्थित आखणी करतात, कार्यक्रम तयार करतात, सर्वांना निमंत्रण पत्रिका देतात, फॉर्म पाठवतात। अत्यंत उत्तम प्रकारे या स्पर्धा पार पडतात। मागील वर्षी 85 संघ होते, दरवर्षी संख्या वाढत जातात। असेच सरांनी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवावे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा सांस्कृतिक दर्जा वाढेल। मी श्रीरामचरणी अशीच प्रार्थना करते की त्यांना यात यश मिळो। जय श्रीराम। नमस्कार। नववर्ष हिंदू स्वागत समितीमध्ये ज्या स्पर्धा होतात त्या भजन महोत्सवात दुसऱ्या वर्षापासून अद्वैत भजनी मंडळ हे भाग घेत आहे आणि आम्हाला दरवर्षी दुसरं किंवा तिसरं बक्षीस देऊन आम्हाला प्रोत्साहित केलं जातं। आम्हाला खूप आनंद मिळतो त्याच्यात आणि कार्यक्रम इतका शिस्तीत आणि नियोजनबद्ध असतो की यांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे। समितीचे आम्ही खूप आभारी आहोत। धन्यवाद। हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भजन महोत्सव, रांगोळी स्पर्धा वगैरे याची आम्ही दरवर्षी उत्सुकतेने वाट बघतो, कारण खूप सुंदर हा कार्यक्रम असतो। आम्ही दरवर्षी त्याच्यात भाग घेतो आणि उत्साहाने सामील होतो। धन्यवाद। काय नको बोलू। हिंदू नववर्ष स्वागत समितीमध्ये भजन महोत्सवात आम्ही भाग घेतो दरवर्षी आणि आम्हाला तिथे नवीन नवीन गाणी ऐकायला मिळतात आणि बरेच उत्साहाने आम्ही आधीपासून तयारी करतो आणि भाग घेतो। ह्या भजनी महोत्सवामध्ये खूप असा आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो, रामनामाचा जप केल्यासारखा आणि ऐकायला सुद्धा आनंद होतो। रामनामाचं रामनवमीनिमित्त आपण घरी तर काही भजनं करत नाही एवढे, परंतु इथे येऊन आम्हाला इतके रामनामाचे भजन ऐकायला मिळाले, त्यामुळे तुमचं तर खूप अभिनंदन। त्यातल्या त्यात तुमचं नियोजन, तुमचं सगळं व्यवस्थापन ते पण खूप छान आहे। धन्यवाद। जय श्रीराम। नववर्ष हिंदू समितीतर्फे जी दरवर्षी भजन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात येते आणि त्यात आम्हाला सहभागी होता येते, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आणि दरवर्षी कुठल्या न कुठल्या रूपात आम्हाला बक्षीस मिळतं, पहिलं, दुसरं, तिसरं, पण जे मिळेल ते आम्ही आनंदाने स्वीकारतो आणि नववर्ष हिंदू समितीचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। नववर्ष हिंदू परिषदेतर्फे दरवर्षी भजन स्पर्धा होतात, त्यामध्ये मी टाळ वाजवते, त्यात मला खूप आनंद मिळतो। धन्यवाद। नमस्कार। नववर्ष हिंदू स्वागत समितीतर्फे आम्ही ज्या स्पर्धा होतात त्यात भजन महोत्सवात दुसऱ्या वर्षापासून अद्वैत भजनी मंडळ हे या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। दरवर्षी आम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देऊन आम्हाला प्रोत्साहित केले जाते। हा कार्यक्रम खूप नियोजनबद्ध व शिस्तबद्ध असतो। समितीचे खूप खूप आभार। त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। धन्यवाद। जय श्रीराम। नववर्ष हिंदू समितीतर्फे दरवर्षी रांगोळी स्पर्धा, भजन महोत्सव, भजन स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्याच्यात अनेकांना संधी मिळते, अगदी वयाच्या 92-95 वर्षापर्यंतच्या स्त्रियासुद्धा त्यात भाग घेतात। याला सगळ्या याचं श्रेय जातं श्री SM कुलकर्णी सर, कहाळे सर, पाध्ये सर, त्याच्यानंतर पदे सर
की हे 2 महिने अथक मेहनत करतात, आधीपासून त्यांचं फॉलोअप घेत असतात, प्रत्येकाचं व्यवस्थित मार्गदर्शन असतं, त्यांना कधी फोन केला की ते आपल्या शंका दूर करतात आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे काही सोपी गोष्ट नाही आहे, पण ते अत्यंत लिलय अनेक वर्ष हे कार्यक्रम पार पाडत असतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे जे नवोदित होते की जे आता आम्ही खूप सुधारलो आहोत, सुंदर कार्यक्रम सादर करतो, अशा सगळ्यांना ते संधी देतात आणि प्रत्येकाला वेळ दिल्यामुळे, प्रत्येकाचं कौतुक केल्यामुळे, प्रत्येकाला बक्षीस ठेवल्यामुळे आणि स्पर्धा ठेवल्यामुळे एक प्रकारची चुरस कार्यक्रमात तयार होते आणि कार्यक्रम अतिशय वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतो. एकच विनंती आहे सरांना की ज्याप्रमाणे भजन महोत्सव घेतात त्याप्रमाणे अजून त्यांनी काहीतरी कार्यक्रम घ्यावे आणि भजन महोत्सव हा जो आहे हा रामाचा आहे, त्याचप्रमाणे कृष्णाचा, दत्ताचा, विठोबाचा असेही वेगळे वेगळे विषय घेऊन त्यांनी स्पर्धा घ्याव्यात की त्यांना नक्कीच चांगला प्रतिसाद लाभेल आणि आमच्यासारख्यांनाही खूप आनंद वाटेल भाग घेणाऱ्यांना. तर सरांचे खूप खूप आभार आम्ही मानतो. धन्यवाद.